मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र 425508, पिनकोड नंबर, व्हॉट्सअप नंबर आणि मोबाईल नंबर 9850015558, 30/10/2025, सकाळचे 6:15. कार्यक्रम सुरुवात करण्यापूर्वी, मार्गदर्शन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. काल आपण मेष राशी, मीन राशी आणि कुंभ राशी यांच्या 7.5बद्दलचे मार्गदर्शन आपण केलं होतं. कालच्या सांगण्याप्रमाणे आज आपण सिंह राशी आणि धनुराशी या 2 राशींना ढय्या 7.5 आहे. पूर्ण 7.5 7.5 वर्षाची असते आणि ढय्या 7.5 2.5 वर्षाची असते. माझ्या अनुभवानुसार पूर्ण 7.5 ही प्राणघातक नसते किंवा तितकी तकलीफ देणार नसते, परंतु त्रास थोडाफार होतोच आणि कर्मगतीचा हिशोब त्या ठिकाणी लागतोच. परंतु ढय्या 7.5 मात्र परिपूर्णरित्या ही त्रासदायकही ठरते. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचा मृत्यू, निधन हे ढय्या 7.5 झालेलं आहे. माझ्या वडिलांचं निधनही ढय्या 7.5 झालेलं आहे. हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. आता सिंह राशी आणि धनुराशींना 7.5 आहे. आता या 7.5मध्ये काय गंमत झालेली आहे की गुरु आणि शनीचं परिवर्तन झपाट्याने होत आहे. म्हणजे काही काळ चांगला, काही काळ थोडा समस्याग्रस्त असा होणार आहे. असा होत असताना कर्मगती जी आहे आपली, तर कर्मगतीचा हिशोबसुद्धा 7.5मध्ये थोडाफार केला जातो. जशी ढय्या 7.5 कुठल्या पादाने, कुठल्या पत्रात आणि कुठल्या अंशात आणि कुठल्या स्थानात अवतीर्ण होते, त्या स्थानाचे परिवर्तन, योग परिवर्तन, भाग्य, अलाभ किंवा हानी अशा तऱ्हेने होत असते. 3 जून 2027 पाहतो शनीची ढय्या 7.5चे परिणाम. सिंह राशीचा स्वामी रवी आणि 7.5चा स्वामी शनी असतो. आणि शनी रवी ज्या वेळा दृष्टादृष्टीत असतात किंवा मिलन होते किंवा सहयोग होतो किंवा कुठल्याही कारणाने रवी शनीचा संबंध ज्या वेळेला येतो, त्यावेळेला कुयोग तयार होतो. शनीची 7.5 जी आहे ती सिंह राशीला, मेष राशीला, वृश्चिक राशीला, कर्क राशीला अत्यंत त्रासदायक ठरणारी असते. कारण शनी या राशींचा शत्रुग्रह असतो. मेष, वृश्चिक, कर्क, सिंह असं आहे. तुला राशी असली, वृषभ राशी असली, मिथुन राशी असली, कन्या राशी असली, मकर राशी असली, कुंभ राशी असली, धनुराशी असली आणि मीन राशी असली, तर शनी हा मित्रत्वात इथे असतो. त्यामुळे थोडासा यांना सवलत दिली जाते आणि थोडीशी सवलत दिली जात असताना त्रास कमी दिला जातो. आता सिंह राशी शनी 8वा आहे. जन्मकुंडलीमध्ये 8वे स्थान चिंतादायक असते. या योगाने सिंह राशी वृद्धगणांचे आयुष्य वाढेल. आजारी रुग्ण यांना शारीरिक कष्ट, समस्या वाढतील. अनेकांना ऑपरेशनला सामोरे जावे लागणार आहे. आरोग्याच्या बाबतीत मात्र सावध राहा. वर्तमान मेडिकल क्षेत्रात सावधानता बाळगण्याची अत्यंत आवश्यकता आहे. एका डॉक्टरच्या टेस्ट रिपोर्टवर
आपण अवलंबून राहू नका, विश्वास ठेवू नका. 2 डॉक्टर तेही वेगवेगळ्या गावातील अशाकडून तपासणी करून मगच निर्णय घ्यावा. ऑपरेशनचा निर्णय 2-3 डॉक्टरांना दाखवून निर्णय घ्यावाचा आहे. ICUमध्ये भरती किंवा क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये भरती करत असाल तर एकदम घाबरून जाऊ नका. शांततेने विचार करा. 2-3 डॉक्टरांचा सल्ला घ्या. शक्यतोवर सरकारी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत उपयुक्त ठरेल. औषधी ज्यावेळेला मोठ्या दवाखान्यामध्ये दिली जाते त्यावेळेला ती औषधीचे मोबाईलवर फोटो काढून घ्या, त्याचे नंबर बघा, त्याच्यावर एक सांकेतिक खूण करून घ्या किंवा तीच औषधी वापरली जाते आहे का याविषयी सावधानता बाळगण्याची अत्यंत आवश्यकता झालेली आहे. हा शनी लोह आणि लोखंडी पायाचा आपल्याला आलेला आहे. सांसारिक सर्वांचेच आरोग्य अस्वस्थ राहणार आहे. पैशाचे व्यवहार सांभाळून करा. फसवणुकीचे योग आहेत. उधार उसनवारी पैसे देऊ नका. कारण नसतानाचे प्रवास एकसारखे करू नका. नोकरी व्यवसायात विद्यार्थी शेतकरी समस्या असतील. लहान मोठी जखम होण्याची संभावना आहे. असं असतानाही मध्यंतराचा काळ आर्थिक उन्नतीचा, संपन्नता आणि यश मिळवण्याचा काळ पण असणार आहे. एकंदरीत आपण सिंह राशीचे योग आपण बघितले तर ते मिश्रित स्वरूपाचे परंतु चिंतादायक आहे, कष्टकारक पण आहे. विद्यार्थी वर्गास यश मिळवून देणारे योग पण आहे. सिंह राशी ऑक्टोबर 2025 तर नोव्हेंबर 2025 पाहतो चिंता, कष्ट, समस्या उभ्या राहतील. नको ती माणसे भेटतील आणि नको त्या वार्ता येतील. डिसेंबर 2025 ते मे 2026 हा काळ आपल्याला भाग्योदयाचा, यश मिळवून देणारा, नोकरी करणाऱ्यांना नोकरीचे योग, व्यवसाय करणाऱ्यांना भाग्योदयाचे योग आणि अविवाहितांना विवाहित होण्याचे योग आहेत. संतती योगाचा प्रश्न पण या ठिकाणी सुटणार आहे. जून 2026 ते ऑक्टोबर 2026चा काळ हा मात्र चिंता, समस्या, कष्ट, नको त्या वार्ता, नको ती माणसे, आर्थिक फसवणूक होण्याचे योग आहे. नोव्हेंबर 2026 भाग्याकडे वाटचाल आपली होणार आहे. डिसेंबर पावतर आपणाला विचार करा. मे पावेतो आपल्याला उत्कृष्ट आहे. असा योग असत असताना आपण आता धनुराशी बघणार आहोत. धनुराशीला ढय्या 7.5 आहे. धनुराशीचा स्वामी गुरु आहे आणि गुरु शनी मित्र आहे. 4था शनी आहे. कुटुंब अस्वस्थ, आईचे आजार, कुटुंबात वाद, चूक आपलीच, प्रवासात अपघात, आजारपण, मूल्यवान वस्तूंची चोरीचे भय, राजकारणी व्यक्तींना चिंतामय, आजारपण, न समजणारे आजार, शारीरिक घर करणारे आजार, नजरटोक बाधा, व्यवसायात चिंता, फसवणूक, सरकारी त्रास, नको त्या मार्गाने जाण्याचे योग आपल्या याच्यात आहेत. असे असताना तरी मध्यंतराचा काळ हा आपल्याला उत्कृष्ट असणार आहे. डिसेंबर 2025 पावेतो चिंताकारक आहे. सांभाळून कार्य करा आणि वाद करू नका. यानंतर मे 2026 पावतो सामान्यतेचा काळ आहे. 19 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर या 25च्या काळात आपल्याला अत्यंत उत्कृष्ट यश मिळणारा काळ हा असणार आहे आणि तो काळ अत्यंत भाग्यवान असणार आहे. नोव्हेंबर डिसेंबर पावेतो घातक, मे 2026 पावेतो आणि धनु राशींना नोव्हेंबर 2025 पावेतो चिंतादायक आणि डिसेंबर 2025 ते मे 2026 पावेतो सामान्यतेचा काळ राहणार आहे. जून 2026 ते ऑक्टोबर 2026 चिंता, भीती, नको त्या वार्ता, नको ती माणसे आणि चुकीचे निर्णय घेण्याची संभावना आहे. नोव्हेंबर 2026 पासून मात्र आपलंची वाटचाल भाग्योदयाकडे होणार आहे. भाग्योदयाकडे ही वाट असत असताना आपण काही सुधारणा स्वतःच्या स्वभावामध्ये, स्वतःच्या वागण्यामध्ये आणि इतर मैत्रीसंबंध जे असतील त्याबाबत अचूक निर्णय घेण्या योग या नोव्हेंबर 2026च्या नंतर येणार आहे. हा योग काळ आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत सुवर्णकाळ ठरणार आहे. यश मिळवून देणारा काळ असणार आहे. असो आपण या धनुराशीने
गुरुवारी पिवळी रंगाची वस्त्र घालावी आणि धनुराशीने पिवळ्या रंगाची वस्त्र घालत असताना गुरुदत्ताचंच दर्शन घ्यावं, कुळदेवतेचं दर्शन घ्यावं, कुळदेवाचं दर्शन घ्यावं. इतरत्र दर्शन गुरुवारी मात्र टाळावं. सिंह राशीने रविवारी साधारणतः सकाळी 10च्या आत विष्णूचं मंदिर असेल तर विष्णूच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या. सूर्यनारायणचं सकाळी उगवत्या सूर्यनारायणाचं दर्शन घेणं अत्यंत लाभदायक ठरेल. एक लाल रुमाल जवळ स्वतः ठेवा आणि तुम्हाला जर पसंत असेल, आवडत असेल तर कपाळी लाल रंगाचा टिळा पण लावा. महिला वर्गाने इतर रंग कमी, लाल रंग अधिक अशी वस्त्र वापरायला सुरुवात करा. असो, आजच्या कार्याचं समापन इथेच करूया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.